श्री संत जगद्गुरु तुकोबराय याद्वारे या अभंगाद्वारे सांगतात की बाबा रे, संतांचे आपल्यावरती फार उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे एवढे आपल्यावर उपकार आहेत की ते मी शब्दात सांगूच शकत नाही. हा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की संतांचे उपकार आहेत. अरे संतांचे उपकार, संतांचे उपकार, संतांचे उपकार. मग संतांचे उपकार आहेत, मग संत नेमकं म्हणायचं कोणाला? संत नेमकं असतात कसे? संत नेमकं दिसतात कसे? आणि त्यांना म्हणायचं तरी कोण आणि म्हणायचं तरी काय? कारण आजकाल कोणीही उठतं आणि स्वतःला साधू म्हणून घेतं, स्वतःला संत म्हणून घेतं. मग नेमकं संत म्हणायचं कोणाला? हा खूप मोठा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचं कल्याण करण्याकरिता या जगाच्या पाठीवर संत नावाची उपाधी जन्माला येते. बाबा मग ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणताय जगाचं कल्याण करण्याकरिता संत नावाची उपाधी जन्माला येते. मग संत नेमकं म्हणायचं कोणाला? संत नेमकं असतात तरी कसे? अरे संत म्हणायचं कोणाला? एका साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला. एका साधकाने तुकोबरायला प्रश्न केल्याच्या नंतर तुकोबराय म्हणाले की संत या जगाच्या पाठीवर खूप आहेत. अरे माझे माऊली ज्ञानोबराय सुद्धा एक संत आहेत, माझे नामदेव महाराज सुद्धा संत आहेत, माझे एकनाथ महाराज सुद्धा संत आहेत, माझी बहिणाबाई सुद्धा संत आहे, माझी मीराबाई सुद्धा संत आहे, माझी कानोपात्रा सुद्धा संत आहे. या जगाच्या पाठीवर खूप संत आहेत. पण या अभंगाद्वारे मी तुम्हाला एक दोन संत सांगण्याचा प्रयत्न करीन, त्यांचे उपकार सांगण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठल